स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे। असं असताना पैठण नगर परिषदमध्ये एका होर्डिंगची जोरदार चर्चा आहे। गेल्या 4 वर्षांपासून नळाला पाणी येत नाहीये, त्यामुळे एका व्यक्तीने अनोखं बॅनर आपल्या घराच्या गेटवर लावलंय। विलास जोशी असं बॅनर लावणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे। घरासमोर बॅनर लावून प्रचारासाठी घरी कुणीही येऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय। अनेकदा पाण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्या निवेदनाच्या प्रतीचे फोटो देखील त्यांनी या बॅनरवर छापलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे सगळेच उमेदवार गल्लोगल्ली जाऊन प्रचार करतात। मात्र पैठण मधलं एक घर असं आहे जिथे हे उमेदवार प्रचारासाठी गेल्यावर घरासमोरचं होर्डिंग पाहिला तर तिथून काढता पाय घेत आहेत। या होर्डिंग मध्ये नेमकं काय आहे ते थोडंसं आधी जाणून घेऊया। पैठण नगर परिषद निवडणूक आणि इथलं हे प्रभाग क्रमांक 12 आहे, जिथे विलास जोशी यांनी हे होर्डिंग लावलंय आणि त्यांनी त्याच्यावर म्हटलेलं आहे की गेली 4 वर्षांपासून त्यांच्या घरातील नळाला पाणी येत नाही आणि त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी त्यांच्या घराजवळ प्रचारासाठी येऊ नये आणि निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। आता ही व्यथा फक्त जोशी यांचीच नाहीये, तर या परिसरातील सगळ्या नागरिकांची, आणि त्यामुळे हे सगळे नागरिक माझ्या सोबत आहे। का अशी वेळ आली की असं होर्डिंग लावावं लागलं आणि त्यातून बहिष्कार घालावा लागलाय? त्याच कारण असं, ज्या वेळेला पाणी येत होतं हळूहळू पाणी कमी होऊन अचानक बंद झालं, तर त्यावेळी आम्ही नगर परिषदमध्ये गेलो, अनेक वेळा त्यांना तोंडी सांगितलं, त्याचा काही उपयोग झाला नाही। नंतर आम्ही अर्ज देखील केले, अर्जाचाही उपयोग झाला नाही। मग सपशेल ते आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे लक्षात आल्यानंतर योगायोगाने इलेक्शन लागले, म्हणून आम्ही या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे। काय मेसेज द्यायचा तुम्हाला या सगळ्या लोकांना? काहीच नाही, जे कोणी येतील आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आमची पाण्याची व्यवस्था करावी। खरंच पाण्याची वाईट परिस्थिती खूपच वाईट आहे। जायकवाडी बाजूला जायकवाडी जरी असली तरी आम्हाला बिलकुलच पाणी नाही। मागील 4 ते 5 वर्ष झाली अजिबातच पाणी नाही। अक्षरशः आम्ही मोटरी काढून ठेवण्याची वेळ आलेली आहे। मागच्या गल्लीमध्ये म्हणजे 2 टाइम पाणी येतं, आमच्याकडे अक्षरशः पाणी येतच नाही आणि पाण्याचा टायमिंग देखील नाहीये। 4 ला सांगतात, कधी 5 ला सोडतात, 5 ला येत नाही, पण उमेदवार येत आहेत का? उमेदवार येतात भरपूर, लाईन लागलेली आहे सध्या। आपल्याला काय कोणाचं नाव नाही घ्यायचं याच्यामध्ये, पण आमचा फक्त प्रश्न काय, तुम्ही पाणी प्रश्न मिटवा, आम्ही तयारच आहोत मतदान हो। नाहीतर अजिबात नाही बहिष्कार। हे काय बॅनर कशासाठी लावले आम्ही? नक्कीच मतदार असं म्हटलं जातं, लोकशाहीत मतदानाचा हक्क अत्यंत महत्वाचा असतो आणि तेच हे बॅनरतून आपल्याला पाहायला मिळतंय। 4 वर्षापासून पाणी नाही, त्यामुळे मतदारांनी या भागातील मतदानावर बहिष्कार टाकलाय। एवढंच नाही तर आमच्या गल्लीत, आमच्या घरासमोर प्रचारासाठी येऊ नका असा सज्जड दम देखील या उमेदवारांना दिलाय। त्यामुळे आता किमान या बातमीनंतर किंवा या निवडणुकीत तरी या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो का, आणि हे भावी नगराध्यक्ष असतील किंवा उमेदवार असतील या वार्डचे, ते पाण्याचा प्रश्न संपवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या निवडणुकीत हा पैठणचा बॅनर आणि या घराची जोरदार चर्चा पाहायला मिळते। राहुल चव्हाणचा मी मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर।